सरकारनी रायगडावरच अतिक्रमण का दिसतं? हे अतिक्रमण नाही, आमचं प्रेम आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती. आम्ही तर आमचा रोजीरोटीचा व्यवसाय करतो. भाकरी असेल, पिठलं असेल असं पर्यटकांना खाऊ घालतो. ही आमची उपजीविका आहे. आम्हाला सरकारच्या नोकऱ्या नकोयत, आम्हाला सरकारचा बंगला नकोय, आम्हाला रायगडाच्या मातीवरती राहायचंय. आमच्या आजी आजोबा परदादापासून आम्ही तिथे राहतो. ही त्यांची भूमिका आहे. माझ्याकडे त्याचे व्हिडिओ फुटेज सुद्धा मी आपल्याला दाखवेन. मी एकही शब्द मनाने बोलत नाही. आय एम स्पीकिंग विथ द डेटा. शांताबाई शिंदे नावाच्या आजी मला बोलल्या, तिथले युवक मला बोलले, तिथले तरुण जे तिथं गाईड म्हणून काम करतात ते मला बोलले. अचानकपणे रायगडावरतीच आम्हाला हकलून देण्याची भूमिका या निर्लज्ज सरकारची कशामुळे अशी भूमिका त्यांनी मांडलेली आहे. आणि म्हणून एक धनगर समाजाची मुलगी म्हणून सुद्धा आणि राज्याची मी काम करते गेली कित्येक वर्ष आदरणीय पवार साहेबांसोबत, माननीय ताईंसोबत, आज युवती राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करते. मला असं वाटतं महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. आत्ताच आपण शिवराज्याभिषेक सोहळा केला आणि असं असताना अशा पद्धतीने तिथे राहणाऱ्या वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या राहणाऱ्या लोकांना हाकलून का दिलं जातंय? ही खेळी कोणाची आहे? ही खोड कुणाची आहे? हे मला सवाल या सरकारला विचारायचा आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.